पुण्यातील बेताळ टेकडीवर मध्यरात्री एक रक्तरंजित थरा रंगला। जीवाभावाच्या मित्रांनीच एका क्षुल्लक कारणावरून आपल्या मित्रावर हातोडीनं हल्ला करत त्याचा जीव घेतला। विरोधी पक्षाचे स्टेटस ठेवले म्हणून मित्रांनीच काटा काढला। मयत तरुणाच्या कुटुंबियांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली। या हत्येप्रकरणी कोथरूड पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले आहे। काही दिवसांपूर्वीच 3 जिवलग मित्र कोथरूडमध्ये श्रावणधारा सोसायटीच्या परिसरात राहण्यास आले होते। तीनही तरुण अल्पवयीन होते। यातील मयत हा 12वी मध्ये शिक्षण घेत होता, तर ताब्यात घेतलेला एक आरोपी हा 12वीचे शिक्षण घेत होता। दुसरा आरोपी कामाला नव्हता, पण या जिवलग मैत्रीचे रूपांतर रक्तांच्या थारोळ्यात होईल याचा कोणी विचारही केला नव्हता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी या आरोपींपैकी एकाचे त्याच्या विरोधकांशी कशावरून तरी वाद झाले होते आणि त्यातून त्यांचे भांडण सुद्धा झाले। या भांडणाबद्दल या तिघांमध्ये सुद्धा चर्चा झाली होती। यातील मयत तरुण हा आरोपींच्या बाजूने मोबाईलवर स्टेटस ठेवत होता। अनेक वेळा यातील एका मित्राने तू त्यांचा स्टेटस नको ठेवत जाऊ असे समजावत होता, परंतु मयत तरुण त्यांचे बोलणे धुडकावून लावत असे। याच गोष्टीचा राग मनात ठेवून या दोघांनी त्यांच्याच मित्राचा काटा काढायचा ठरवले। यासाठी या दोघांनी त्याला राजगड येथे फिरायला जाण्यासाठी आग्रह केला। मंगळवारी तिघेही राजगड येथे फिरून जाऊन आले। रात्री उशिरा परत पुण्यात पोहोचल्यावर दोघे त्याला घेऊन टेकडीवर गेले। तिथे त्यांनी मध्यरात्रीच्या वेळेचा आधार घेत निर्मनुष्य ठिकाणी जाऊन त्याच्या डोक्यात हातोडा घातला। हातोड्याचे वार झाल्यामुळे तरुण रक्ताच्या थारोळ्यात तिथेच पडला होता। मित्राला संपवल्यावर या दोघांनी तिथून पळ काढला। सकाळी टेकडीवर फिरायला गेलेल्या नागरिकांनी हा प्रकार पाहताच तात्काळ पोलिसांना कॉल केला। कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली। ट्रेकिंग, गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कोथरूड पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले। या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे।